कला केंद्राचे संचालक व कला केंद्रातील सर्व कलाकार व महिलांच्या वतीने काल दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जामखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन बीड रोडवरील कला केंद्रासमोरच आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून हे सर्व राजकीय खेळीतून व ठराविक लोकांचे षडयंत्र असून आम्ही कायदेशीर परवाने घेऊन कला केंद्र चालवत असताना अल्पसंख्याक कलाकारांना वेठी धरून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे। त्यामुळे आमच्या हजारो लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून या लोककलेवर आमची उपजीविका चालवत आहोत। केवळ या गोरगरीब कलावंतावर अन्याय करण्यासाठी काही राजकीय लोकांचे हे षडयंत्र असून हा लोक कलावंतावर अन्याय केला जात आहे। तो अन्याय त्वरित थांबला पाहिजे आणि जोपर्यंत मायबाप सरकार न्याय देत नाही तोपर्यंत आमचे हे घटनात्मक नियमाचे उपोषण चालूच राहील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या उपोषणात शेकडो महिला, नर्तकी, स्वयंपाकी, रिक्षाचालक, गायक, गायिका, ढोलकी, तुंतुणे वादक, शाहीर, डफलीवाले, बँजो सफाई कामगारसह लहान मुलं व वृद्ध यांचा समावेश असून पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या महाराष्ट्राच्या लावणीने उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे। एकंदरीतच या दुहेरी उपोषणामुळे पोलीस व महसूल अधिकारी कर्मचारी याची नुसती तारांबळ उडाली असून निष्पन्न मात्र काहीच होत नसल्याचे दिसत आहेत। उपोषणकर्ते लोक, कलावंत महिला व संचालक यांनी याबाबत FM स्टार न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। कला जोपासण्याचं काम या ठिकाणी भटकीमुक्त समाजातल्या वेगवेगळ्या जातींनी केलेलं आहे। आज तेच काम पुन्हा एकदा या ठिकाणी हा समाज करीत आहे। एवढं सगळं असताना कायदेशीर मार्गाने यांना सगळ्या कला केंद्र चालवण्याची परवानगी असताना देखील या ठिकाणी काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून शासन सतत वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करत आहे। त्या कारवाईमुळं या ठिकाणी जामखेड तालुक्यातील, जामखेड शहरातील या ठिकाणी किमान 1000 कलावंतावरती चुकीच्या पद्धतीचा अन्याय होत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाची, त्यांची या ठिकाणी उपासमार होत आहे। वाट पाहिली, सरकार मदत करत नाही, म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे आम्हाला हक्क मागण्याचा तो घेऊन या ठिकाणी आम्ही आजपासून या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी, कलावंताला न्याय मिळण्यासाठी इथं जवळजवळ मी लहानपणापासून ते 30 ते 35 वर्ष झाले। इथं पूर्वीपासून अगदी पोलीस स्टेशनच्या समोर दिवाणखाने होते। आमचा कोल्हाटी समाज म्हणजे एवढा वरती येणार नाहीये, पण हे आता काही अन्याय जर झाला असेल तर शासनाने जरा समजून घ्यावं की आमचे मुलं डॉक्टर ह्याच्या आमच्या कलेच्या जीवावर आम्ही उदरनिर्वाह करत असतो आणि त्या मुलाच्या आम्ही डान्स करून, आम्ही स्वतःचे कष्ट करून आम्ही मुलाचे शिक्षण करतो आमच्या कष्टातून। ते आम्ही जी वाटी घेतली हातामध्ये तर मुलाच्या आयुष्यात येऊ नाही, ही माझी आमच्या सगळ्या डान्सरची भावना असते आणि ही पोटात घ्यावात आणि मोठ्या मनाने माफ करावं सगळ्याला। तुमच्या मनाच्या विरोधात आम्ही तुमच्या गावकऱ्याचे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी परत घ्यावं, कारण तुमच्या बी आम्ही जेवढी काळजी घ्यायची आमची तेवढी काळजी घ्या। तुमच्या ह्याच्यानंतर निदर्शनात काही जर आलंय तर त्याला 100% आम्हाला तुम्ही ज्या सोळावर नेतात त्या सोळावर जायला आम्ही तयार आहे। भरपूर पैशांची आणि आम्ही पैसे दिल्याच्या नंतरच तो तळ्याचा गाळ काढला गेलेला आहे आणि आम्ही इथं नाचलोय त्याच्यावर पैसे कमवले आणि त्याच पैशाचा तळ्याचा गाळ काढलेला आहे। आणि दुसरा, आम्ही सावरगाव पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात गेलेलो होतो। आम्ही पूर्ण कलाकार होतो, 400-500 कलाकार होतो। तिथं पाणी फाउंडेशन कार्यक्रम आम्ही केलाय आणि आमच्या पूर्ण कलाकारामुळं त्यांना पुरस्कार पण 10 ते 15 लाखाचा मिळालेला आहे त्या सावरगावला। आम्ही 600 कलाकार यांना सरकारने आम्हाला न्याय द्यावा। सरकार आमचं माई बाप आहे, त्याच्यामुळे आमचं निवेदन आहे की आम्हाला त्यांनी न्याय द्यावा।
कला केंद्र येथे उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. FM स्टार न्यूज साठी प्रतिनिधी फारुख शेखसह अजय अवसरे, जामखेड.